हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे सर्वजण मजेत. आता उठलं मस्त त्याचे आंघोळ वगैरे झाले, लेक्चर वगैरे करून आलो आहे. पण आता टाईम झाला आहे 10-20 झालेत. थोडंसं खायला आलो मी रूमवरती, कारण की नाश्त्याने पोट नाही भरलं त्याच्यामुळे. आता जाणार आहे परत क्लासला. खूप दिवसांनी ब्लॉग येणार आहे, कारण की पेपर वगैरे चालू त्याच्यामुळे ब्लॉग नाही बनवला टाईम भेटला. पेपर चालू आहेत ना आमचे, मग काल लास्ट होता, मग लास्ट बनवा ब्लॉग, त्याच्यामुळे आज ब्लॉग बनवतो. चाललं आता क्लासला जातो, मग भेटतो तुम्हाला. चला बाय. चाललं आहे भावनाचं लेक्चर. 11:20 झाला. आता मॅथ्सचा लेक्चर आहे. मस्त गेलं लेक्चरला. थंडी एवढी वाढली आहे ना, 14 डिग्री 12 डिग्री अशी आहे संध्याकाळी. म्हणजे पहाटे 4-5 वाजता ना 15 डिग्री 15 तर सोडून होत्या, 12 आहे 12. जाम थंडी आहे. चाललं आता क्लासला. चला जेवण झालं, भेटू, बाय. लेक्चर बंद करतात भावांना, लेक्चर बंद करतात. लेक्चर बंद करतात. अरे सुमित जा ना. केलं भावांना, आता मी पण जातो. चला भेटू नंतर, बाय. कुठं चाललंय सुमित आपण? सुमित कुठं चाललंय? फॉर्म भरून झाला. फॉर्म भरायला आता एनडीचं कसं तर फॉर्म भरून झालं आहे ऑलरेडी, पण इन्स्ट्रक्शन तर आमचं नाव घेणार आहे, म्हणून आम्ही परत फॉर्म भरायला चाललोय. फर्जी फॉर्म. व्हिडिओ काढलाय. अरे सॉरी यार, माझी सवय राव. ते सॉरी. बीप टाक मजा येईल. अजून एक जीप एकदा. नको. अरे यार एडिटर चला भेटू नंतर ना, बाय. ओके चला. वगैरे झालं भावना. आता आलं रूममध्ये. एक 10-15 मिनटं बसतो, म्हणजे थोडं एक नॅप घेतो, परत जातो क्लासला. आता टाईम झाला आहे 2 वाजलेत. 2:15ला जातो. सगळे खालीत, कोण पण नाही घरी गेले वाटतं. झालं आणि शेवभाजी ती जेवायला एक नंबर झालं होतं. त्या हलव्यावरती क्रीम टाकून दिली ती मस्तपैकी, मग खाल्लं. आता भरपूर खाल्लं, त्यामुळे झोप येते. चला भेटू नंतर ना, बाय. भाऊ ना परत क्लासला. झोप येते, कारण की जेवण पण भरपूर झालं ना, त्याच्यामुळे झोप येते भरपूर. सुट्टी कसं मारणार गाईज. जाऊया आता क्लासला मस्तपैकी. कंटाळा येतो यार असताना खूप. आणि दिवस आहे ना, दिवस छोटे आणि रात्र मोठे, आणि शिंक्या होते. सकाळी लवकर उठायचं, पण थंडी एवढे, पण लवकर उठणं होत नाही मला. चला भेटू नंतर ना, बाकी सोडून मोबाईल बघतोय तर 10वीला या. है बघा हा पण. और ये भी बुक खोल के बैठा खाली. क्या देख रहे रे? यूट्यूब पे शॉर्ट्स देख रहे क्या? खत्म हो गई तुम्हाला. देखो ना, तुमची व्हिडिओ का व्हायरल होता, व्हायरल. कसं कर ना, नाही व्हिडिओ व्हायरल होता यांचे. सुमेन मी व्हिडिओ काढत नसतो तर, मी काढत नसतो तर काढतोय कसा? घंपाळत घेतला याला. सुमित प्रॉपर
आमच्या रूम मधला एकदम हँडसम पोरगा, एकदम हँडसम. टॉर्च लावले तर दिसत नाही भावांनो. ह्याला जर तुम्हाला कटिंग सेरेमनीला वगैरे बोलवायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. चेहरा दाखवा एकदा. हा कटिंग सेरेमनीला होतो, खूप फेमस माणूस आहे आमच्या याचा. हा बघा दाखव तोंड, दाखव तोंड. ह्याला कटिंग सेरेमनीला बोलू शकतो भावांना. पण बघा खूप फेमस माणूस आहे. टॉर्च मध्ये तरी बघा आता तर फुल उजेडात तरी दिसणार नाही. बघा दाखव तोंड, नाही दिसत म्हणून. भावानं होतं चिकन घेऊन, म्हणजे ते मेसवाले जे आंटी आहे ना ते असं काय पण बनवून घेऊन गेलं ते बनवून देते. मग आता चिकन घेतो दोघं आहे आम्ही. अर्धा किलो चिकन घेतो आणि जाऊन देतो त्यांना बनवायला. इथूनच घेतो समोर बघा चिकन शॉप इथूनच घेऊ ना. चिकन वडापाव खायला आता भावानं आता वडापाव आणि चिकन घेतलं. चाललो आहे आता. इथून आमच्या हॉस्टेलपासून 1 किलोमीटर लांब आहे ते सध्या तरी. चालू आहे तिथंच. चला जाऊया मग तिथे भेटू. चला भावना जेवायला भावना चिकन जेवण वगैरे झाले भावना. आता चालू आहे. भाजी एक नंबर आहे. कशी झाली भाजी? एकदम चरचरीत कोल्हापुरी स्टाईल. एकदम कडक भाजी झाली. फुल तिखट झणझणीत एकदम असं हॉटेल टाईपमध्ये एक नंबर बनवलेलं भावना. चाललं आहे आता रूमवरती. थंडी तर भरपूर म्हणून टोपी घातली मी मस्तपैकी. चला भेटू असेच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय, गुड नाईट.